श्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्। रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुत्तर। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिदानं वानराणाम् अधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। तर काल आपला अयोध्याकांड संपला. अयोध्याकांडातून आपल्याला काय शिकायचंय? अगदी करून कांड आहे. काय शिकायचं आपल्याला? एक तर पहिली गोष्ट शिकायचंय बंधुक प्रेम. जरी एका दिवसाचा एका मिनिटाचा फरक असला तरी दोघांमध्ये जरी एका मिनिटाने का तो त्याचा जन्म आधी का होईना तो मोठा आहे त्याला त्याचा मान मिळाला पाहिजे, ही भावना महात्मा भरतांच्या मनामध्ये होती. दुसरी गोष्ट त्याग. प्रभू श्रीरामांनी त्याग केला. जर असं ते म्हटले असते दशरथासमोर की हे बघा वोटिंग घेऊ आपण आणि वोटिंग मध्ये जो जिंकेल तो राजा बनेल, कोणीच विरोध केला नसता. फक्त कैकेयी आणि मंथरीची वोट थोडी अगेन्स्ट मध्ये पडले असते. 2 विरुद्ध सगळी अयोध्या असा हा निकाल लागला असता आणि रामप्रभू राजा बनले असते. पण आज आपण हे रामायण ऐकू शकलो नसतो, ऐकलंही नसतं, गुणगानही केलं नसतं. कारण काय? कारण त्याग केला. सोबत रामप्रभूंनी त्याग केला म्हणून सीतामातेने त्याग केला आणि स्वामींनी त्याग केला म्हणून सेवकांनी सुद्धा त्याग केला. असं नाही आता हे उद्या यांच्यावर बँकेची धाड पडणार म्हणजे की आजच पैसे द्या माझे मला आणि सेवक निघून गेला, नोकर निघून गेला, असं नाहीये. स्वामीला वनवासात जावं लागतं तर सोबत सेवक पण गेला, लक्ष्मण. आणि असा सेवक आहे ज्याची निष्ठा कधी ठरू शकत नाही. साक्षात ब्रह्मदेवतांनी जरी येऊन सांगितलं की हा तुझा स्वामी नाहीये, नाही हाच माझा स्वामी आहे, ही दृढ निष्ठा आहे, ही आपल्या स्वामींच्या प्रति निष्ठा आहे, असा सेवक लाभला. आणि भक्त कसा लाभलाय तर महात्मा भरतांसारखा त्याग केला. प्रभू रामचंद्रांनी त्याग केला. दुसरं भरतांनी सुद्धा त्याग केला. भरतांनी सुद्धा काय त्याग केला? कारण महाराज दशरथांच्या इच्छेनुसार त्याला राज्य मिळावं अशी त्यांची इच्छा होती. मनात जरी नसली तरी उघडपणे तर होतीच ना. तसं मग ठीक आहे, माझ्या वडिलांची इच्छा आहे तर मी राजा होतो, नाही झाले, त्याग केला, त्या राज्याचा त्याग केला. त्रैलोक्य ब्रह्मांडाचं जरी राज्य मला मिळालं असतं तरी मी ते सोडलं असतं, कारण त्या त्रैलोक्याच्या राज्यामध्ये प्रभू श्री राम राजे नाही आहे. ही भरताची वाक्य आहे जेव्हा ते वसिष्ठ मुनीशी बोलतात. असं सांगितलं. भरताने सुद्धा त्याग केला. एवढं ऐकल्यावर एक माणसाने सांगितलं मी सुद्धा फार मोठा त्याग केला. म्हणे कशाचा त्याग? तर माझ्या धर्माचाच त्याग केला. जे जिथून वाटते की मला जास्त पैसे मिळतात तिथं मी जाऊन पैसा कमवतो म्हणे. मग तो अधर्माने असो धर्माने असो. असं ऐकलं की लोक मग धर्माचा त्याग करतात, ज्याचा नको त्याचा त्याग करतात, आणि ज्याचा त्याग करायला पाहिजे ते तर मरोस तर सुटत नाही. मरण येतं टीव्ही बघता बघता, हातात माळ असते, तर मरण आलं तर हातातली माळ सुटून जाते, पण रिमोट एवढा गच्च हातात बसतो, निघता निघतच नाही. कारण काय? या ज्या परमात्मा तत्व सोडून जी इतर जी आसक्ती आहे ती सुटतच नाही. मग त्याचा त्याग कसा होणार आपल्याच्या? 2 गोष्टी आहेत, एक त्याग आहे आणि एक कॉम्प्रोमाइज आहे, तडजोड आहे. एक सॅक्रिफाइस आहे, कॉम्प्रोमाइज आहे. छोट्या गोष्टीने मोठ्या गोष्टीसाठी जी केलेलं असतं त्याला सॅक्रिफाइस म्हणतात, त्याला त्याग म्हणतात.
आणि उदाहरण द्यायचं झालं तर माणसाने चपलीसाठी केलेला त्याग ते तडजोड आहे, आणि विषय सुखाचा केलेला त्याग कशासाठी, परमात्म तत्वासाठी, ते त्याग आहे आणि ती तडजोड आहे, असा फरक आहे. आणि महात्मा भरतानी, लक्ष्मणांनी, सीतामातेनी, प्रभू श्रीरामचंद्रांनी सगळ्यांनी त्याग केलेला आहे. हा त्याग म्हणून अयोध्याकांडाला ज्ञान देणारं कांड म्हणतात, कारण त्याच्यातून फार ज्ञान मिळतं. कारण बालकांडात कसं सगळ्या लीला आहेत भगवंताच्या, सगळं सुखाने चालू आहे, पण अयोध्या कांडामध्ये कळतं की प्रत्येक सिच्युएशन कशी हँडल होते. जेवढं राम वनवासाला गेले म्हणलं आपल्यासारखा जर मनुष्य असला असता तर तिथेच कोसळला असता, पण भरतजी कसे आहे, सिच्युएशन कशी हँडल केली, पहिले विचारतात, विवेक कसा आहे, स्किल कशी आहे, प्रत्येक गोष्टीची समचित्तता आहे ती आपल्याला शिकायची, म्हणून रामकथा ऐकायची. म्हणून भरतांचं तप मोठा आहे म्हणतात, कारण सगळे भोग अवेलेबल होते तरी सुद्धा सोडून दिले. रामप्रभूंना तर कथित वनवास सांगितलेलाच होता महाराज दशरथांनी. आता ठीक आहे, अयोध्या कांड संपलं, त्याच्यातून आपल्याला काय शिकायचं होतं, काय घ्यायचं होतं, हे आज आपण घेतलं. आता अरण्यकांडाकडे वळू. अरण्यकांडामध्ये काय आहे, आता या कांडामध्ये सीता मातेचं हरण होणार आहे. कसं होणार आहे ते आपण पाहू. अरण्यकांडामध्ये तसं तर आपण गोदावरीच्या तटावर बसलेलो आहोत, त्याच्यामुळं ती जी शांती आहे ती आपल्याला मिळतेच आहे. मग त्या शांतीत काय विचार करायचा हे आपल्याला या अरण्यकांडामध्ये मिळणार आहे. सांगतात ते प्रभू, काय सांगतात ते पाहू. जेव्हा चित्रकूटावर राहायला लागले, अरण्यकांडाची सुरुवात इथून होते. सगळं कुशल मंगल होतं, पण अयोध्यावासींना कळालं होतं ना की प्रभू इथे राहतात. मग ते काय करायचे, असे टूर काढायचे की स्टडी टूर आहे, साधना शिबिर आहे. मग कोणाच्या सानिध्यात करावं, तर मग प्रभूंच्या सानिध्यात करावं, म्हणून चित्रकूटावर होणार सहल आहे, पिकनिक आहे. मग याचा अयोध्यावासी ग्रुपने, पुन्हा एक एकटे नाही येत, ग्रुपने येतात. मग तिथल्या ऋषींना, अत्री ऋषी, इतर जे कोणते ऋषी आहेत त्यांना त्रास होत होता, त्यांच्या साधनेमध्ये अडथळा बनत होते. श्रीराम प्रभू सांगितलं आपण निघायला हवं इथून, कारण त्यांना कळतंय की आता मी इथे राहत आहे, ते वारंवार येणारच, म्हणून आता मी इथून निघायला हवं. निघताना निरोप घ्यायचा म्हणून अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. अत्री ऋषींना फार आनंद झाला. अत्री ऋषी त्यांना उपदेश करतात, त्यांची स्तुती करतात. उपदेश म्हणजे काय, स्तुतीच आहे, परमात्म्याची स्तुती करतात. आणि अशा वेळी अत्री ऋषींची जी पत्नी आहे अनसूया माता, ती सीता मातेला मध्ये घेऊन गेली आपल्या कक्षामध्ये. काय म्हणते तिथे, त्यांनी काय सांगितलं, अनसूया मातेने तिथे पतिव्रता धर्म सांगितला. पतिव्रता धर्म सीतेला नाही आहे, आजकालच्या कलियुगातल्या स्त्रियांना सांगितलेला आहे. कारण काय, सीता तर पातिव्रतेची मूर्ती होतीच, पण सीतेच्या माध्यमातून सगळ्या इतर स्त्रियांना सांगितलं की पतिव्रता धर्म काय आहे. लगेच काही महिन्यांनी व्हिडिओ पण बंद करून पतिव्रता धर्म काय म्हणलं की लगेच व्हिडिओ बंद. त्याच्या आधी पुरुषांसाठी किती धर्म सांगितले ते पहा ना. पहिले युवक असताना, बाल असताना, पुरुष असताना काय धर्म निभवायचा आहे. जेव्हा तुम्ही राजा होतात, भरताला जाताना सुद्धा राजधर्म सांगितला होता एका वाक्यात, की राजाने कसं असावं, राज्यकारभार पाहणाऱ्यांनी कसं असावं, तर जसं शरीरामध्ये मुखाचं स्थान असतं तसं असावं. मुखाचं स्थान का बरं, कारण मुख अन्न गिळतं, अन्न खातं, पण ते स्वतःसाठी उपयोग करत नाही. ते प्रत्येक शरीरातल्या पेशीला मिळतं, सेलला मिळतं, प्रत्येक सेलला मिळतं, आणि त्याच्यात भेदभाव होत नाही. तसं राजकोशातलं जे काही धनधान्य आहे ते सगळ्यांसाठी, फक्त राजपरिवाराच्या भोगासाठी नाही, तर प्रत्येकासाठी समान वाटलं गेलं पाहिजे. हा राजधर्म सुद्धा सांगितला. मग आता पतिव्रता धर्म सुद्धा सांगायला हवा, म्हणून अनसूया मातेने पतिव्रता धर्म सांगितला. अनसूया मातेच्या पतिव्रता धर्माचं जे हे लक्षण आहे की अनसूया म्हणजे अत्री ऋषींना इच्छा झाली की मला गंगा नदीमध्ये स्नान करायचं, पण ते
व्रतस्थ असल्यामुळे जाऊ शकली नाही, पण अनसूया माता अशी पतिव्रता आहे, तिनं गंगेची एक धार तिथे आणली. तिला मंदाकिनी नदी म्हणतात, कारण पतीची इच्छा आहे ती पूर्ण केली पाहिजे. पतिव्रता हा धर्म आहे, तो सांगितला. आणि मग सीता मातेने हे मन लावून ऐकून घेतलं. सीता मातेला हे सगळं माहितच आहे, पण मन लावून तरी सुद्धा ऐकून घेतलं. म्हणून काय केलं, त्यांच्या जवळचे जे स्वर्गातले देवांनी खुश होऊन त्यांना जे वस्त्र आभूषण दिलेले आहेत, त्या वस्त्रांची अशी विशेषता सांगतात की ते वस्त्र कधी मलिनच होत नाही, म्हणजे धुवायचं काही कामच नाही. लगेच लोक फोन करून विचारतात कुठे भेटतात, कोणचं मार्केटचा वगैरे ऍड्रेस वगैरे आहे का. कोणत्या मार्केटचा ऍड्रेस नाही, रामायणात असं बिलकुल काही सांगितलं नाही. तसंही आजकाल दोन भांड्या करायची म्हणलं की हे आहेच थोडासा कंटाळा. त्याच्यात अजून रामायणात ऐकलं म्हणे ते कोण वस्त्र कोणती मलिन होत नाही. ते वस्त्र न मलिन होणारे वस्त्र दिले, सोबत आभूषण दिले. आणि मग आता राम लक्ष्मण सीता अत्रि ऋषींच्या आश्रमातून निघाले, त्यांचा निरोप घेतला, आशीर्वाद घेतला. हरिभक्तीचं वरदान अत्रि ऋषींनी मागून घेतलं, ते त्यांना दिलं आणि पुढे निघाले. तिथे शरभंग मुनींच्या आश्रमाला आले. शरभंग मुनींची विशेषता काय आहे, इतकी परमात्म्याची भक्ती केली त्यांनी की साक्षात ब्रह्मलोकाहून बोलावणं आलं. काय बोलावणं आलं, साक्षात इंद्र आला स्वतः विमान घेऊन शरभंग ऋषींकडे, की चला आता मी तुम्हाला ब्रह्मलोकामध्ये मुक्त करण्यासाठी घेऊन जात आहे. तेवढ्यात कोणीतरी शरभंग ऋषींना सूचना दिली की राम प्रभू लक्ष्मण आणि सीतेसोबत येत आहे. तसे त्या इंद्राला नकार दिला, नको म्हणे, मला ब्रह्मलोक वगैरे काही नको, मी माझं येऊन जाईल डायरेक्ट, मला तुझ्या विमानाची गरज नाही. ठीक आहे म्हणे, इंद्र वापस निघून गेला. रामप्रभूंचं दर्शन झालं, रामप्रभूंची स्तुती केली. जसं स्तुती वगैरे सगळा कार्यक्रम झाला, आता निघणार शरभंग मुनींच्या आश्रमातून. मग तेवढ्यात शरभंग मुनींनी आपला योगाग्नी सिद्ध केला आणि त्यामध्ये ते स्वतःच्या शरीराला भस्म करून परमात्म्याच्या चरणी लीन करून स्वतःला लीन केलं. आणि मग प्रभू निघाले. पुढे निघाले तर असे सांगतात की सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात गेले. सुतीक्ष्ण ऋषी नाही, तो एक शिष्यच आहे. कोणाचा शिष्य आहे, अगस्त्य मुनींचा शिष्य आहे. अगस्त्य मुनींचा शिष्य कस काय कडे, मग तो इथं कस काय अगस्त्य मुनींच्या आश्रमात, अगस्त्य मुनींचा आश्रम मोठा आहे, मग तो तिथे का गेला नाही. त्याच्याबद्दल तुलसी रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये एवढं विस्ताराने नाही आहे, पण इरावतारम, भावार्थ रामायणामध्ये, कंभ रामायणामध्ये याच्याबद्दल फार विस्ताराने आहे. हा सुतीक्ष्ण जो आहे अगस्त्य मुनींच्या इथे जेव्हा शिकण्यासाठी होता, विद्या ग्रहण करण्यासाठी होता, तेव्हा इतका सुतीक्ष्ण, नावाप्रमाणे याची तीक्ष्ण बुद्धी, सगळ्यांची मन चटकन जिंकून घ्यायचा. आणि जेव्हा सगळी विद्या ग्रहण करून झाली, आता गुरु म्हणले तू या मायारूपी जगतामध्ये निघण्यासाठी तयार आहेस, तुला कोणती माया बाधित होणार नाही, तू जाऊ शकतो. सुतीक्ष्ण म्हणाला, गुरु काय गुरुदक्षिणा, गुरु म्हणले नाही, असा शिष्य भेटणंच एकतर कठीण, त्याच्यामुळे तू असा भेटलास हीच माझी गुरुदक्षिणा आहे, तू जा. नाही, सुतीक्ष्णाला वाटू लागलं की नाही, असं नाही, काहीतरी द्यावं. गुरुनी आपल्याला एवढं ज्ञान दिलं, ज्या ज्ञानाच्या आधारावर मी पुढचं जीवन जगणार आहे ते ज्ञान दिलं आणि मी काहीच देऊ नये. पुन्हा विचारलं अगस्त्य मुनींना की म्हणे काहीतरी मला द्यायची, मला सेवा करायची आहे, त्याचा थोडस मला अपॉर्च्युनिटी द्या, काहीतरी मला सेवा करण्याची संधी द्या. अगस्त्य मुनींना राग आला. सांगितलं तुला एवढीच सेवा करायची ना माझी, तर जा प्रभू रामचंद्रांना घेऊन ये. जेव्हा केव्हा तू येशील या आश्रमामध्ये, तेव्हा सोबत राम असलेच पाहिजे, नाहीतर या आश्रमात तोंड सुद्धा तुझं दाखवू नको, या आश्रमात पाऊल सुद्धा ठेवू नको. राग आला. आता काय करायचं, राम प्रभू तर असे नाही आहेत की या सुपर मार्केटमध्ये या दुकानाच्या मागच्या गल्लीमध्ये राहतात, तिथं जाऊन भेटतील. नाही, काय करावं लागतं, त्यांचीच कृपा पाहिजे, तेव्हा ते भेटतील. मग नामस्मरणाला सुरुवात केली. एक कुटी बांधली दूर थोडी अगस्त्य ऋषींच्या आश्रमाच्या. तिथे मग आता
प्रभू श्री रामचंद्र जातात. तिथे त्याच्या आधीच एक जो वनामध्ये राहणारे लोक आहेत त्यांनी सांगितलं, सुतीक्ष्ण तू ज्या परमात्म्याची वाट पाहतोयस ना, त्या ज्या रामाची वाट पाहतोयस तो राम आलाय. आलाय असं म्हटलं की सगळं सोडून दिलं आणि कुटीच्या बाहेर आले. आता म्हणतात कुठे तर नाचायला लागले, एवढा आनंद झाला. प्रभू रामचंद्र झाडाच्या मागून पाहतात आहे, काय प्रॉब्लेम आहे याला आता भेटायचं होतं तर हा नाचतोय, कसं भेटणार? ठीक आहे म्हणे, याला दर्शन देऊ. याच्या मनामध्ये माझं दर्शन झालं की हा शांत होईल. मनामध्ये दर्शन दिलं. राम आता धनुष्य बाण घेऊन थांबलेले असं दर्शन दिलं की तो ध्यानस्थ झाला. प्रभू म्हणाले दुसरा प्रॉब्लेम, ध्यानस्थ झाला, आता याला कसं भेटायचं? अरे मी तुला भेटण्यासाठी आलोय, तुला दर्शन देण्यासाठी नाहीये. मग काय करायचं? मग म्हणे आपल्याला जे रूप आवडतं ना त्याचं दर्शन देऊ म्हणे. भक्ताला जे रूप आवडतं, सुतीक्ष्णाला आवडत होतं चतुर्भुज विष्णूचं रूप, मग त्याला ते तसं दिलं. कारण काय, जिथं जिथं ज्या परमात्म्याची आपण भक्ती करतो तिथं तिथं आपल्याला तेच रूप दिसतं. एकदा समर्थ रामदास आले होते म्हणे पंढरपूरला. त्यांनी पाहिलं मंदिरात, अरे रामा तुझा काय असा कमरेवर हात घेऊन बसलेला आहे, तुझा धनुष्यबाण दिसत नाही म्हणे मला, कुठे गेला? सोबत लक्ष्मण सुद्धा दिसत नाहीये. हे रूप बदलून कस काय आले तुम्ही? कारण काय, तुम्हाला जे रूप आवडतं त्याच रूपामध्ये सगळा परमात्मा ही सृष्टी तुम्हाला दिसत असते. मग सुतीक्ष्णाला चतुर्भुज जे त्याचं कुलदैवत आहे, जे त्याचं आराध्य दैवत आहे, त्या रूपामध्ये दर्शन दिलं. आणि मग सुतीक्ष्णाची समाधी भंग झाली. हे काय, अचानक चतुर्भुजाचं रूप मला का आठवावं असं म्हणून मग जेव्हा डोळे उघडले तेव्हा प्रभू समोर उभे आहेत. प्रभू समोर उभे आहेत दिसलं की सरळ त्यांच्या चरण कमलाच्या सानिध्यात गेला, त्यांचे चरण सोडायला तयार नाही. प्रभू म्हणतात तिसरा प्रॉब्लेम, अरे तुला गळ्याला लावायचंय, मला तुला भेटायचंय. पहिला तर नाचायला लागला, मग माझं दर्शन दिलं तर ध्यानस्थ झाला, पुन्हा चतुर्भुज दर्शन दिलं, मग समाधी भंग झाली, पण आता चरण सोडायला तयार नाहीये. तसंच त्याला उचललं, आपल्या हृदयाला लावलं आणि त्याला विमल भक्तीचा, जो निर्मल भक्तीचा वरदान आहे तो दिला. तुझ्या अशी माझी जी भक्ती आहे ती सदैव तुझ्या मनात राहू दे असा वरदान दिला. आणि मग प्रभूला याचाही उद्धार करायचा होता, कारण याच्या गुरुनी सांगितलं होतं ना. पण आनंद इतका झाला होता सुतीक्ष्णाला की आता समजतच नाहीये, विसरूनच गेला की अगस्त्य मुनीने मला सांगितलं होतं रामाला घेऊन प्रभूंना लीला करायची, सगळ्यांचा उद्धार करायचा. प्रभू म्हणतात लक्ष्मणाला, तर जरा अगस्त्य मुनींचा आश्रम कुठे दिसतो का पाहावर. याला लक्षात आलं सुतीक्ष्णाला, म्हणे मला जायचंय घेऊन. तो म्हणला प्रभू कसं आहे, आता तुम्ही इकडे तिकडे शोधत जाणार, मी कसंही त्यांचा शिष्यच आहे आणि फार दिवस झाले गुरुची सुद्धा भेट झाली नाही, मग काय करू? चला मी तुम्हाला घेऊन जातो. जसा जसा आश्रम जवळ येत आहे सुतीक्ष्णची आनंद पण वाढत चाललाय. एका झाडाच्या खाली आश्रमाच्या बाजूला त्यांना थांबवलं. राम लक्ष्मण सीता यांना थांबवलं. थांबा म्हणे. सुतीक्ष्ण सांगतो थांबा, गुरूंना सूचना देऊन येतो की राम प्रभू आले. मध्ये गेले. गुरुनी तर रागारागात बोलले होते गुरु की येऊ नको तू. सुतीक्ष्णाने आवाज दिला, गुरुवर मी आलो. गुरुंनी पाहिलं, हा सुतीक्ष्ण तुला येऊ नको म्हणलं होतं ना. प्रभू तुम्ही तर मला फक्त रामचंद्रांनाच घेऊन ये असं म्हणलं होता, मी तर बाय वन गेट टू फ्री देतो तुम्हाला, सोबत लक्ष्मण आणि सीता माता पण आल्या. असं बोलल्यावर अगस्त्य मुनी भाव विभोर झाले, आनंद विभोर झाले, भाव समाधीत लीन आहे. मग असं आनंदाचा क्षण हाय. सुतीक्ष्णाला कळाला आता आपले गुरु रागवणार नाही. मग राम लक्ष्मण आणि सीता यांना घेऊन आले. राम लक्ष्मण सीता यांची रामांची प्रभू रामचंद्रांची स्तुती अगस्त्य मुनींनी केली.
असं म्हणतात जसं वाल्मिकी रामायण आहे, जसं रामचरितमानस आहे, जसं भावार्थ रामायण आहे, जसं शंकरांनी रामायण लिहिलं, तसं अगस्त्य मुनींचं पण एक रामायण आहे, अगस्त्य रामायण. आणि असं त्या अगस्त्य रामायणाची महती सांगतात, साक्षात भगवान शंकर अगस्त्य मुनींच्या आश्रमात यायचे, कारण त्यांना अगस्त्य मुनींचं रामायण फार आवडायचं, अशी कथा येते. अगस्त्य मुनींनी स्तुती केली विमल भक्तीचा, निर्मल भक्तीचा, ध्यानाचा, माया बाधित न होण्याचा आशीर्वाद अगस्त्य मुनींना दिला. आणि विचारतात आता मी कुठे जाऊ. अगस्त्य मुनी सांगतात आता इथून तुम्ही पंचवटीला जा, दंडकारण्यात जा. दंडकारण्यात जा, कारण कसं आहे तिथले साधू मुनी जे आहेत त्यांना सुद्धा करायचंय की त्यांना सुद्धा तिथले व्रत अनुष्ठान नित्यनैमित्तिक कर्म करायचे, पण त्या दंडकारण्यात इतके असुर वाढले सांगता येत नाही. त्यांना स्वतःचे नैमित्तिक कर्म सुद्धा करता येत नाही, नित्य नैमित्तिक कर्म करता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जा, त्यांचं रक्षण करा. जाता जाता विराध नावाच्या एका असुराला सुद्धा सद्गतीला पोहोचवलं. जाता जाता त्यांनी पाहिलं दंडकारण्याच्या सीमेजवळ एक मोठा हाडांचा असा ढीग पाहिला. तिथल्या आजूबाजूच्या ऋषींना विचारलं, ऋषींनी सांगितलं रोज आम्हाला मारण्यासाठी असुर लोक येतात आणि अनेक ऋषींपैकी आता फक्त आम्ही मोजकेच उरलो. हे पाहून हे ऐकून राम प्रभूंना फार दुःख झालं. सांगितलं ही सगळी पृथ्वी मी निशाचर हीन करून टाकतो असं सांगितलं. आजकाल तर सगळे कलियुग निशाचरच झाले. दिवसभर झोपायचं, रात्री म्हणे अभ्यास करतो. निशाचर रात्री जागतात सगळे लोक. आणि तेव्हा प्रभूंनी काय संकल्प घेतला होता की निशाचर हीन ही पृथ्वी करून टाकतो. तरी सुद्धा लोकांच्या डोक्यात प्रकाशच पडत नाही. दिवसा प्रकाशात कामच करत नाही, रात्री म्हणे निशाचर हीन पृथ्वी करण्याचा संकल्प केला. पंचवटीमध्ये गेले, दंडकारण्यामध्ये. तिथे नाशिकच्या जवळची जी अनेक पंचवटी भारतामध्ये आहेत, पण नाशिकच्या जवळची जी पंचवटी आहे तिथे प्रभू वास्तव्याला आले. तिथे कुटिया बांधली, आता राहतात आहे. दिवस जातात आहे. एकदा सगळं सुखात चाललं होतं. एकदा अशी निवांत प्रभू बसले होते, तेव्हा लक्ष्मण आले त्यांच्याकडे. विचारतात प्रभू मला तुम्हाला एक काही प्रश्न विचारायचे. मी तसा तुमचा मी सेवक आहे, पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचे, विचारू का. प्रभू म्हणले विचार. कसं आहे रामायणात असा एकदाही उल्लेख आला नाही की निवांत वेळामध्ये प्रभू लक्ष्मण आणि सीता वायफळ गप्पा मारू लागले, पत्ते खेळू लागले. एकदाही उल्लेख आढळत नाही. कारण वायफळ गप्पा करण्यासाठी प्रभूचा जन्म होता, पत्ते खेळण्यासाठी जन्म होता, एकदाही आढळलं नाही कुठे. विचार म्हणे, प्रश्न विचार. लक्ष्मणाने 5 प्रश्न विचारले. कोणते कोणते आपण पाहू. तसं तर फार विस्ताराने तुलसी रामायणात पण सांगतात, वाल्मिकी रामायणात पण कितीतरी सर्ग सांगितलं त्यावर, पण आपण संक्षेपाने पाहू. पहिलं विचारलं, प्रभू लोक म्हणतात मला फार ज्ञान आहे, हे ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे काय हे सांगा. दुसरं माया म्हणजे काय हे सांगा. तिसरं वैराग्य म्हणजे काय हे सांगा. चौथं लोक फार आज भक्ती करायला लागले. कोणी 5 मिनिटं भजन केलं तर मी फार भक्ती करतो परमेश्वराची असं सुद्धा म्हणायला लागले. तर ही भक्ती काय असते ते सांगा. आणि शेवटीला विचारलं की ईश्वर आणि जीव यांच्यामधला फरक काय आहे. असेच एक महात्मा टॉक घेत होते कॉलेजमध्ये. ईश्वर आणि जीव फरक काय आहे हे सगळं झालं. हे सगळं झाल्यावर कोणाला डाऊट्स असतील तर त्यांनी विचारा असं ते महात्मा सांगतात. कोणाला डाऊट नव्हता.
सगळी गर्दी रिकामी झाल्यावर, सगळं ऑडिटोरियम रिकाम झाल्यावर एकच मुलगा आला. म्हणला मला संकोच वाटत होता सार्वजनिक मध्ये विचारण्यासाठी. तो टॉक झाला, तुम्हाला मला तो फार आवडला. मला एक सांगा, तुम्ही परमात्मा ईश्वर हे सांगता, ईश्वर आणि माझ्यामध्ये काय फरक आहे? त्या महात्म्याने सांगितलं एवढाच फरक आहे की तू 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 हे विचारतो की माझ्यात आणि त्या ईश्वरात काय फरक आहे. तुला आज्ञा नाही, ईश्वराला नाहीये. तू ते विचारतो, तो ते विचारत नाही. एवढाच फरक आहे. अज्ञान रूपी हा जीव आहे आणि शिव कसा आहे? सर्वज्ञ सर्वशक्तिमान अखिलांड ब्रह्मांड नायक वेद वेदांत वेद्य असणारा तो परमात्मा. त्याला सगळं माहिती आहे, सगळं माहिती आहे. आता काय, आता पंचवटीमध्ये राहायला लागले. तिथे लक्ष्मण प्रश्न विचारतात, त्यावर उत्तर देतात, सुंदर सुंदर उत्तर देतात. ज्ञान म्हणजे काय हे विचारताना, हे विचारल्यावर सांगतात, काय सांगतात? कोहम कदमिदम जातम कोमे करतासे विद्यते अधिष्ठानं किमस्त्य विचार स्वयमेदृशः. या सगळ्यांचे उत्तर मिळाले म्हणजे ज्ञानप्राप्ती झाली. त्याच्यातल्या कोहमचं उत्तर आहे सोहम. तो सिरियल मधला नाही बरं, हा वेगळा सोहम आहे. सह अहम असणारा तो सोहम, सिरियल मधला नाही. लोकांना सिरियल मधले पात्र फार लोक आठवतात. तो सोहम म्हणजे तो कसा त्रास देतो त्याच्या आईला, आणि जे प्रवचनात सांगतात रामकथेमध्ये कोहमचं उत्तर म्हणजे सोहम आहे. ते ज्ञान आहे, ते नाही आहे. सह अहम ते तत्व मी आहे, ते तत्व मी आहे. याचं ज्ञान झालं की ज्ञान झालं. ते ज्ञान नाही, शुष्क ज्ञान नको. अनुभवाची जोड पाहिजे त्या ज्ञानाला, तेव्हा ते ज्ञान सफल होईल. ते ज्ञान पाहिजे. आणि हे सांगता सांगता सांगतात राम प्रभू लक्ष्मणाला की मी तुला हे संक्षेपाने सांगतो का, कारण तू समजदार आहेस, तू हुशार आहेस आणि तुला फक्त इशाराच काफी आहे. म्हणून तुला जास्त विस्ताराने सांगत नाही, संक्षेपाने सांगतो. बरं, ज्ञान म्हणजे काय सांगितलं, माया म्हणजे काय सांगितलं. माया दोन प्रकारची माया आहे, अविद्यारूप माया आणि एक विद्यारूप माया. विद्यारूप माया म्हणजे काय, जी परमात्म्याच्या मागे चालते. प्रकृतीचा हा जो धर्म आहे, हे सगळा व्यापार प्रकृतीचा चालू आहे. त्याच्यामध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा हे सगळे ऋतू नियम आहेत. रोज सकाळी सूर्य उगवतो, संध्याकाळी लयाला जातो, पुन्हा रात्री चंद्रमा दिसतात. मग त्याच्या रात्री चंद्रमाची प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी, पुन्हा मग पौर्णिमा, पुन्हा याच 14 तिथी झाल्यानंतर मग पुन्हा अमावस्या. हा सगळा प्रकृतीचा धर्म चालू आहे की नाही. ही परमात्मामय सगळी जी पृथ्वी आहे, हा जो धर्म चालू आहे तो धर्म म्हणजे विद्यारूप माया. हे बघा, तुम्ही असं निसर्गरम्य ठिकाणी बसलात, समजा एका पर्वतावर जाऊन बसलात, त्या पर्वतावरची माया, पर्वतावरचं जे सौंदर्य तुम्हाला बाधतं का? नको बाप्पा, इथं पुन्हा मी आसक्त होऊन जाईल. नाही, आसक्त होत नाही मनुष्य. तिथे आनंद वाटेल, जाताना थोडस दुःख वाटेल, थोडस ग्रीट वाटेल, पण आसक्ती नाही होणार. पण ही जी अविद्यारूप माया आहे, अविद्यारूप मायेमुळं आसक्ती निर्माण होते. आणि एकदा आसक्ती निर्माण झाली, ध्याय तो विषयान तुमचा समजते शुभजा येते, आणि मग पुढे चक्र चालू होतं संशयात्म विनिश्चय. नाश होईपर्यंत अविद्यारूप माया ही घेऊन जाते. ह्या दोन प्रकारच्या माया आहेत. ज्ञान सांगितलं, माया सांगितलं. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे हे नाही की कोणातरी जंगलात जायचं, एका दगडावर बसायचं आणि काही वेळाने त्या दगडासारखंच होऊन जायचं. हे म्हणजे वैराग्य नाही आहे. वैराग्य म्हणजे काय आहे? सगळे भोग भोगण्याची माझ्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे, सगळे भोग मी भोगू शकतो, तेवढी इच्छा, तेवढी ताकद, तेवढी शक्ती मला परमेश्वराने दिलेली आहे. पण ती भोग मी भोगत नाहीये, त्या भोगांचा त्याग करतो, याला वैराग्य म्हणतात. आणि ते पण कसं असं नाही, बघा बरं, मी काल गुलाबजामचं पॉकेट मिळालं होतं मला, पण मी ते खाल्लं नाही, सोडून दिलं. तो समोरचा ऐकणारा म्हणतो, हो ना, कसा खाणार, तुला डायबिटीज आहे. अरे असं सोडायचं नाही, प्रेमाने आनंदाने सोडायचं. नाही तर काय, गल्लीभर सांगणार मी चहा सोडला नाही. किती वेळेस सोडला? 4 वेळेस पित होतो, 1 वेळेस सोडला.
हे वैराग्य नाही आहे. वैराग्य कोणतं आहे? अखंड आनंदाने सगळं भोग भोगण्याची इच्छा शक्ती असताना ती भोग भोगायची नाही आणि परमात्म्याचं चिंतन करायचं, हे वैराग्य. आणि त्याच्यासाठी विवेक लागतो. प्रथम ज्ञान सांगितलं, माया सांगितली, वैराग्य सांगितलं, ईश्वर आणि जीव यांच्यातला फरक काय ते पण सांगितलं लक्ष्मणजींना, की जीव हा अज्ञान रूपी आहे. जरी जीव आणि शिव एकच असले तरी जीव हा अज्ञान रूपी आहे आणि ईश्वर हा ज्ञान रूपी आहे, हे सांगितलं. भक्ती पण राम प्रभूंनी सांगितली, पण ती आपण पुढे घेऊ. सांगेन मी तुम्हाला तेव्हा आठवण पण करून देईल की मी असं तुम्हाला सांगणार म्हणालो होतो, आठवण पण करून देईल. तर हे जे राम प्रभूंनी लक्ष्मणाला जो केलेला उपदेश आहे तो की म्हणजे रामगीता असं म्हणतो. रामगीता झाली. आता पंचवटीमध्ये वास्तव्य असं आहे. एकदा राम लक्ष्मणजी वगैरे असं सगळं त्यांचं नित्य नैमित्तिक कर्म चालू होते. लक्ष्मणजींची ऑफिशियल ड्युटी ते करत होते. ऑफिशियल ड्युटी म्हणजे काय? रोज रामप्रभूंची सेवा करायची, सीता मातेंना मदत करायची, हे सगळं त्यांचं ऑफिशियल ड्युटी मध्ये कव्हर होतं. मग ते चालू होतं त्यांचं. एक दिवस काय झालं, अनर्थ झाला. एक दिवशी एक शूर्पणखा, कोणाची बहीण आहे? रावणाची बहीण असलेली ती शूर्पणखा. शूर्पणखा नाव का पडलं? कारण जिचे नख सुपासारखे आहे तिला शूर्पणखा म्हणतात. आजकाल तर अशा मिनी शूर्पणखा फारच फिरायला लागल्या रस्त्याने. ज्याला पाहिलं त्याला थोडेसे तरी नख वाढवलेले असतातच. पुराणांमध्ये सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये लोकांचे काय असतात, आभूषण काय असणार आहे? सोन्याचे, चांदीचे, प्लॅटिनमचे, हे नाही, आभूषण काय असणार आहे? तर पुराणांमध्ये सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये माणसाचे आभूषण काय असतात तर म्हणजे ते नख आणि केस. नखाला वेगवेगळे रंग द्यायचे, केसाला वेगळे वेगळे रंग द्यायचे, इकडून पिवळा, इकडून लाल, इकडून मधून निळा, म्हणजे किती छान दिसतात. हे असं आभूषण आहे. आणि ती तशी शूर्पणखा आणि पाहते त्यांचं दृश्य, ते त्यांचं नित्य नैमित्तिक कर्म करतात आहे. वाटलं की कामुक स्त्री आहे, स्वच्छंद विहार करणारी आहे, तिला काय मर्यादा काही नाही, राक्षसी आहे पुन्हा, तिला काही मर्यादा नसणारच आहे. पाहिलं म्हणे जरा चांगल्या स्त्रीचं रूप घेते आणि यांना मोहित करते. गेली पहिले रामप्रभूंकडे गेली. तिला थोडं रामप्रभूंना सांगते की मी अशी अशी आहे, मी स्वर्गातून आले, इतका स्वच्छंद विहार करते, पण मला तुमच्यासारखा पुरुष आधी कधी दिसलाच नाही, पण आता थोडस वाटतं की या पृथ्वीमध्ये काहीतरी रस आहे, एवढं काहीतरी चांगलं निर्माण करण्याची तिच्यात ताकद आहे, तुम्ही माझ्याशी लग्न करणार का? रामप्रभू म्हणाले, हे बघ, माझ्यासोबत माझी स्त्री आधीच आहे, त्याच्यामुळे मला गरज नाही. तो बघ, तुझा माझा भाऊ आहे ना, तो कुमार आहे, तिच्याकडे जा. तो कुमार आहे हे सांगितलं नाही. कुमार म्हणजे का राजकुमार पण असू शकतो, तसं तर त्याचंही लग्न झालेलं आहे. कुमार आहे. प्रभूंनी ओळखलं होतं ही राक्षसी आहे. मग काय करायचं? लक्ष्मणाने सांगितलं, लक्ष्मणाकडे गेली, म्हणते त्यांना पण तेच रिपीट सांगितलं, स्वर्गातून आले, असं झालं, तसं झालं. लक्ष्मणाने सांगितलं, हे बघ, मी रामप्रभूंचा सेवक आहे, त्यांचा सेवक आहे, आणि सेवकाचं जीवन कसं असतं? पराधीन असतं. जसं स्वामी सांगेल तसं करायचं. तुला असं पराधीन व्हायचंय का? नाही नाही नाही. मग त्यांच्याकडेच जा, ते जे सांगतील ते. रामप्रभूकडे आई पुन्हा त्यांनी रामप्रभूंनी तेच रिपीट केलं. सांगितलं, तुला एकदा सांगितलं ना, तो कुमार आहे, त्याच्याकडे जा, माझ्याकडे कशाला येते? तिला थोडा आता राग आला, राक्षसी वृत्तीची आहे. राग आला, म्हणते सगळा प्रॉब्लेम तर कोणामुळे होतो? तर या स्त्रीमुळे होतो, हिच्यामुळेच हे माझ्याशी लग्न करत नाहीये. असं जेव्हा सांगते
म्हणे आता तिलाच खाऊन टाकते, तिलाच जेव्हा खाऊन टाकते असं बोलायला लागले. लक्ष्मणाला आला राग. जेव्हा राम आणि सीता मातेचा अपमान होतो तेव्हा लक्ष्मणाला राग येणं, सेवकाला राग येणं स्वाभाविक आहे. लगेच कट्यार घेतली आणि क्षणाच्या आत तिचं नाक, आणि तुलसी रामायणात तर सांगतात की तिचे कान पण कापून टाकले, नाक आणि कान कापून टाकले. क्षणाच्या आत सगळं असं एक वीज चमकून जशी झाली तसं झालं. आणि मग काय झालेलं कळालंच नाही. मग पाहते इथून रक्त येत आहे, माझं नाक कापून टाकलं, राक्षसी वेश धारण केला, पण आता काही उरलंच नाही. नाक कान कापून टाकले, काय करायचं. आणि अजून जर थोडा वेळ मी इथे थांबले तर अजून मला मारून टाकतील हे, म्हणून पळत पळत गेली. कुठे गेली तर खर आणि दूषण, रावणाचे जे हे दोन भाऊ आहेत, चुलत भाऊ असतील, मावस भाऊ असतील, मला काही माहित नाही जास्त, पण या दोघांकडे गेली. हे दोघं कशाला होते तिथे, तर त्यांचा तिथे चेक पॉइंट होता. इथून कोणी चांगल्या वृत्तीचा माणूस तर लंकेला जाणार नाही, म्हणून तिथे असुरांची गँग होती. 14,000 राक्षसांची फौज घेऊन खर आणि दूषण होते. खर आणि दूषणाला शूर्पणखेने जाऊन सांगितलं की असं असं आहे, मी काहीच केलं नाही बरं, मी फक्त तिथे गेले तर यांनी माझ्यावर प्रहार केला आणि तुम्ही नुसते बसले. खरं दूषण म्हणतात, थांब, आमच्या टेरिटरीमध्ये असं करण्याची हिंमत कसं काय झाली, आत्ता जाऊन मारून येतो. रामप्रभूंना माहित होतं की हे प्रकरण काही इथे संपणार नाहीये, हे तर आता सुरू झालंय. इथून आता शूर्पणखेला, खरदूषणचा उद्धार, सगळ्यांचा उद्धार करत जायचा. आता मला उद्धार करायचा आहे. मग आता काय केलं, सीता मातेला आणि लक्ष्मणाला एका गुफेत पाठवून दिलं. म्हणे तू लक्ष्मणा इथून हलायचं नाही, सीता मातेला सुरक्षित ठेवण्याचं तुझी जबाबदारी आहे, जा, मी या राक्षसांना मी पाहून घेतो. मग गेले. खरदूषण आले आपल्या सेनेला घेऊन. पाहतात तर एकटे राम, आणि एकटे राम असले तरी त्या रामप्रभूंच्या सौंदर्याने इतके मुग्ध झाले की या जरी मनुष्य असला तरी या मनुष्यावर बाण मारायची मला इच्छा होत नाही, खरं दूषण सांगतात. मग एक दूत पाठवला की निघायचं असेल तर सरळ सरळ तुम्ही निघून जा, आणि तुमच्याकडे जी स्त्री आहे ती आम्हाला देऊन टाका, जर तुम्हाला इथून कुशल जायचं असेल. रामप्रभू म्हणतात, व खेळ खेळू नका, युद्ध करायचं की युद्ध करा, नाही तर तुम्हीच निघून जा. राग आला, असा हार्श रिप्लाय पाठवला, म्हणून थोडासा विक्षिप्त रिप्लाय आला. खरदूषणला राग आला, आहे नाही कोणता मानव आणि सांगतो आम्हाला. आता युद्धाला सुरुवात झाली. रामप्रभूंनी अशी माया रचली की तो जो प्रत्येक असुर आहे त्या प्रत्येकाला त्याच्या समोरचा जो असुर आहे तो रामरूप दिसायला लागला, रामरूप दिसायला लागला. आणि मग तो काय म्हणतो, हे बघा इथे आहे राम, इथं आहे राम, मारा यार. जरी असुर असले तरी प्रत्येकाच्या मुखामध्ये मरताक्षणी रामप्रभूंचं नाव होतं, आणि म्हणून त्यांना सुद्धा सद्गती मिळाली. ही केवढी प्रभू करुणा निधान आहेत, कृपा निधान आहेत, याचं हे प्रमाण आहे. मरताना ज्या असुरांनी सीतेला खाऊन टाकण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्यावर सुद्धा कृपा आहे. आणि आता मग खरदूषण मेले, सगळे सेना विध्वंस झाली. आता काय करायचं, ही नक्कटी गेली ना तिकडे, ही पळून गेली. कुठे गेली, लंकेला गेली. नक्कटी म्हणजे शूर्पणखा गेली. रावणाला सांगते, तू मस्त इथे नाचगाणं करतोस, तुझा एक चेक पॉइंट ज्या शत्रूंनी उद्ध्वस्त करून टाकला, आता काय करायचंय. तुझा शत्रूचे जे मेघ आहेत, काळे मेघ, आता गरजत आत आहे आणि तू नुसतं नाचगाणं करतोय. रावणाने सांगितलं, काय झालं, हे बघ, मी ना असं दंडकारण्यात फिरत होते, तसं आमचंच टेरिटरी, आमचंच राज्य आहे ना तिथे, तसं आम्ही जात होते. तर मी काय केलं, हे बघ, शूर्पणखेला माहित होतं की हा रावण कामुक आहे, कामी आहे, पण या स्त्रीचं वर्णन केलं की हा लगेच हे होतं. त्यांनी हे केलं,
पाहिलं राम सांगितलं, हे बघ मी काय करत होते, त्या वनातून जात होते, दोन सुकुमार, दोन राजकुमार आणि त्यापैकी एकाची एक पत्नी तिथे होते. खरं तर ना तुला एक सांगायचंय की तुझ्याकडे अनेक स्त्रिया आहेत, अनेक राण्या आहेत तुझ्या, पण ना त्या सगळ्या एक्स्ट्रा आहेत, सगळ्या साइड रोलच्या आहेत. ती ऍक्ट्रेस आहे माहितीये का, मेन ऍक्ट्रेस. लगेच हा भाळला, म्हणला काय झालं, हे बघ खर तर मी त्या स्त्रीला तुझ्याकडे आणण्यासाठीच गेले होते, पण त्यांनी बघ माझं नाक कान कापून टाकलं. ठीक आहे, तू जा, मी पाहतो काय करायचं. आता इकडे रावण आपली योजना बनवत आहे, त्या स्त्रीला मी पकडून आणली, मग तिला माझी पट्ट राणी करून घेईल. आणि तिकडे रामप्रभू योजना बनवतात. जेव्हा लक्ष्मण कुठे बाहेर कामानिमित्त गेले, रामप्रभूंना माहिती आहे आता हा रावण काहीतरी योजना करेल, त्या स्त्रीला मी पळून घेऊन जाईल त्याची. तोपर्यंत जेव्हा राम आणि सीता दोघं एकांतात होते, तेव्हा रामप्रभू सांगतात की सीते, आता ज्या उद्धारासाठी, ज्या लीलेसाठी मी जन्माला आलो, ती लीला करण्याची वेळ आता आलेली आहे. त्याच्यामुळे तू काय कर, तू एक योगाग्नी सिद्ध कर, त्या योगाग्नीमध्ये तू प्रविष्ट हो आणि त्या अग्नीच्या द्वारा एक छाया सीता तू बनव, जेणेकरून अग्निदेवतेच्या सानिध्याखाली तू तर सुरक्षित राहशीलच, पण ही जी छाया सीता आहे, कारण शुद्ध सीतेला कोणी स्पर्शच करू शकत नव्हतं, आणि जर मग स्पर्शच करू शकला नसता, स्पर्श जर झाला तर रावण भस्म झाला, जर रावण भस्म झाला तर इतर असुर मेले नसते ना. ही लीला करण्यासाठी छाया सीतेला बनवलं, आणि जी शुद्ध सीता, शुद्ध स्वरूप सीता माता आहे, तिला अग्निदेवतेच्या स्वाधीन केलं. ही गोष्ट कोणालाच माहित नाही, लक्ष्मणाला नाही, फक्त या दोघांना माहिती आहे, राम आणि सीता, या दोघांनाच माहिती आहे. मग खरदूषण गेले, प्रभूला माहित होतं आता हा येणार. हा आला आपल्या पुष्पक विमानाने आला. मारीच त्या सानिध्यामध्ये, त्यांच्या टेरिटरीमध्ये मारीच राहता. कोण मारीच, तर त्या त्राटिकेचा मुलगा. तो इकडे कस काय आला, विश्वामित्रांच्या यज्ञ रक्षणाच्या वेळेस जेव्हा प्रभूंनी एकदम साधा बाण त्याला मारला, तर तो म्हणे 800 मैल दूर जाऊन पडला. 800 मैल मध्ये आता नाशिकच्या कुठे जवळपास असेल, तेव्हाच तो तिथे आला ना. तिथे आल्या, रावण तिथे आला. तसा तर मारीच हा याचा मामा, रावणाचा मामा, पण वागणूक मिळाली नाही. काहीतरी काम आहे, कामानिमित्त रावण आला, हे थोडस लक्षात येतच होतं. लक्षात आलं, कारण आल्या आल्या नमस्कार केला. मारीचाने सांगितलं काय काम आहे, विचारलं काय काम आहे, म्हणजे माझ्या मनात अशी अशी योजना आहे. सगळी योजना सांगितली. तू सुवर्ण मृगाचं रूप घेऊन रामाला पळव, मी इकडे सीतेला पळवतो. मारीचाने प्रथम तर राम आणि लक्ष्मण यांचं नाव घेतलं की धडकी भरली. म्हणे जेव्हा ते अशी लहान लहान होते की नाही, तेव्हा त्यांनी साधा बाण मारला तर मी इकडे येऊन पडलो. आता तर ते फुल फ्लेज जवान झाले. आता त्यांच्याकडे किती बळ असेल हे बघा. तुम्ही दशानन आहात, तुमच्याकडे आधीच अनेक स्त्री आहेत, हा विचार सोडून द्या, कारण ही योजना सफल होताही नाही. सांगितलं. रावण म्हणला स्वतःची तलवार उपसली. सांगितलं आज हे बघ, आज तुझं जर मरण निश्चितच दिसतंय, कारण तू माझं काय ऐकायला तयार नाही. मारीचाने विचार केला, हे बघा आज तर मरण निश्चितच आहे. जर रावणाच्या योजनेला होकार दिला तर रामाच्या हातून मरू, रामाच्या हातून मरण येईल. आणि जर रावणाने जर नकार दिला नाही नाही नाही, तर मग रावणाच्या हातून मरू. तर या दुष्टाच्या हातून मरण्यापेक्षा प्रभूंच्याच हातून सद्गतीला प्राप्त होईल ना. ठीक आहे, थोडस मी तयारी करतो. आता सुवर्ण मृगाचा वेश वगैरे घ्यावा लागेल, सगळी तयारी मी करतो म्हणे. थोडं त्यांना पण आपण तयारीला वेळ देऊ, थोडं नामस्मरण करू, भजन करू प्रभूचा, आणि मग जाऊ तिथे.
प्रेम मुदित मनसे कहो राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम। प्रेम मुदित मनसे कहो राम राम राम, श्री राम 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 राम। पाप कटे दुःख मिटेले राम नाम, भव समुद्र सुखद नाम एक राम नाम। पाप कटे दुःख मिटेले राम नाम, भव समुद्र सुखद नाव एक राम नाम। श्री राम 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 राम। प्रेम मुदित मनसे कहो राम राम राम, श्री राम 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 राम। परम गोप्य परम इष्ट मंत्र राम नाम, संत हृदय सदा वसत एक राम नाम। श्री राम 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 राम। प्रेम मुदित मनसे कहो राम राम राम, श्री राम 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 राम। महादेव सतत जपत दिव्य राम नाम, काशी मरत मुक्त करत कहत राम नाम। श्री राम 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 राम। प्रेम मुदित मनसे कहूँ राम राम राम, श्री राम 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 राम। मात पिता बंधु सखा सबहि राम नाम, भक्त जनन जीवन धन एक राम नाम। श्री राम 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 राम। प्रेम मुदित मनसे कहो राम राम राम, श्री राम 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 राम। श्री राम 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 राम। श्री राम 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 राम। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, गुरुदेवई सब संतन की जय। सगळी योजना सांगितली, त्या योजनेप्रमाणे सगळी तयारी सुद्धा झाली, सगळा विष वगैरे धारण केला आणि आता माझ्या योजनेला लागला. ती छायारूप जी सीता होती, तिच्या समोर हे सुवर्ण मृग आलं. जसं सुवर्ण मृग आलं तसं त्याच्यावर मन जडलं. आता रामप्रभूंनी काय सांगितलं, रामप्रभूंना मागते जाऊन की मी आजपर्यंत तुम्हाला एवढी सेवा केली, कधी काही मागितलं नाही, निस्वार्थ माझं जीवन आहे, पण आज तुम्हाला एक मागते म्हणे. काय पाहिजे तर हे जे सुवर्ण मृग आहे ना ते मला हवं. ठीक आहे, जातो म्हणे. तसं तर प्रभू बसल्या बसल्या बाण मारू शकले असते, त्याला मूर्छित करू शकले असते, तिथं सगळं रूप प्रगट झालं होतं, पण लीला करायची ना. जातो म्हणे. जाता जाता सांगू लागले लक्ष्मणाला, हे बघ काहीही झालं तरी वहिनीला सोडू नकोस, मी येतो, मृगाला घेऊन येईल, नाहीतर त्याचं कातडी घेऊन येईल, काहीतरी घेऊन येईल, पण तू सोडायचं नाही. लक्ष्मण म्हणाला, इतके दिवस झाले, ऑफिशियल ड्युटी आहे माझी, सांगायची गरज नाही मला, मी काय 2020 मधल्या भ्रष्टाधिकाऱ्यासारखा थोडा आहे, कळतं मला माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय. पण आज जरा जास्त सांगतात आहे, कुठे जाऊ नको, कुठे जाऊ नको, म्हणजे काय घोळ काहीतरी दिसला लक्ष्मणाला. पण निष्ठा असल्यामुळे, स्वामी निष्ठा असल्यामुळे तो मला विचार तसाच निघून गेला. लक्ष्मणजी म्हणजे ठीक आहे. मग हे त्या सुवर्ण मृगाच्या मागे जातात. ते मृग खेळत 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 प्रभूंचं दर्शन करत करत तो मारीच प्रभूंचं दर्शन करतोय. दर्शन करता करता दूर घेऊन गेला. प्रभूंनी म्हणलं बस झाला, आता याचं खेळवणं झाला, आता इथून जर मी वापस जाऊ लागलो तर लीला होईल, लीला आता चालू करावी. प्रभूंनी बाण मारला तसं याच खरं रूप प्रगट झालं. खरं रूप जसं प्रगट झालं, पण ह्याने पूर्वनियोजित घटनेप्रमाणे सगळं ठरवल्याप्रमाणे केलं. मरता मरता क्षणी सुद्धा
जोराने राम प्रभूंच्या आवाजातच लक्ष्मणा असा आवाज दिला, मग जोराने, आणि वन असल्यामुळे लगेच आवाज तो घुमणार. जोराने आवाज दिला, पण आता मरता क्षणी प्रभूचं नाव घ्यायचं ना, मग हळूहळू राम 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 राम. तर मरता क्षणी प्रभू, तसं तर मुक्ती मिळणारच आहे, कारण प्रभूचा बाण लागला, आणि प्रभूचा बाण तो पण कसा, साक्षात समोर प्रभू उभे, मारीचाला सदगती प्रदान झाली. आता इकडे वापस येतात ते राम हळूहळू. इकडे लक्ष्मणा असा आवाज ऐकल्यावर सीता माता विचलित झाली, म्हणजे तुझ्या भ्राताला, तुझ्या बंधूंना काहीतरी मदत पाहिजे, ते आवाज देतात, थोडीशी भीती वाटली ना. लक्ष्मणाने सांगितलं, लक्ष्मणाला आलं हसू. हे बघ कसं आहे, जरी भीती खोटी असली तरी हसू नये. लक्ष्मणाने बेटाईम हसले, जिथं हसायला नाही पाहिजे होतं तिथं हसले. बरं, लक्ष्मणांचंही कारण ठीकच आहे की जी, हे बघा, लक्ष्मण जी सांगतात आहे सीता मातेला, हे बघ माते, ज्या रामप्रभूंनी 14,000 राक्षसांना काही मिनिटांमध्ये संपवलं, ते तर एका मृगाच्या मागे गेले. त्या मृगामध्ये असे किती राक्षस लपून असणार आहेत बरं, तुम्ही पण चिंता करता. पण ते हसणं सीता मातेच्या लागलं मनाला. त्या मर्म वचन बोलतात, कठोर वचन बोलतात. मग नाईलाज असतं, लक्ष्मणांना निघावं लागलं प्रभूंच्या शोधामध्ये. पण जाता जाता ते त्यांच्या कर्तव्याला चुकले नाही, कर्तव्याला चुकले नाही. निघाले, लक्ष्मण रेखा ओढली, म्हणे या, किमान मी निघतोय ते ठीक आहे, किमान या रेखाच्या तरी बाहेर येऊ नका. लक्ष्मण रेखेच्या बाहेर येऊ नका, आणि सगळ्या वनदेवांना वंदन करून त्यांच्या स्वाधीन सीता मातेला केलं, आणि लक्ष्मण निघाले. लक्ष्मण निघाले, राम लक्ष्मणाची भेट झाली. रामांना वाटलं जी लीला करायची आहे, भगवत संकल्प आहे, ती आता मला करायची आहे. त्याच्यामुळे लक्ष्मणाच्या मनात थोडासा डळमळीत भाव निर्माण केला, आणि मग जेणेकरून लक्ष्मण निघाले. नाही तर लक्ष्मण स्वामी निष्ठेमध्ये, स्वामींनी जे सांगितलंय ते करण्यामध्ये लक्ष्मण कधी चुकणारच नाहीये. इकडे जसे लक्ष्मण निघाले तसे हे रावण आला. रावण आला आणि सांगतो, भवती भिक्षाम देही असा आवाज दिला. सीता माता म्हणते, या मध्ये या रेखे, माझ्या धीराने मला सांगितले की या रेखाच्या बाहेर येऊ नका, या रेषेच्या बाहेर येऊ नका. त्याच्यामुळे मी या रेषेच्या बाहेर येऊ शकत नाही, तुम्ही असंच घ्या ना. नाही म्हणे. मग तोपर्यंत ती मध्ये जाऊन आणते सगळं, तोपर्यंत हा मध्ये शिरायचा प्रयत्न करतो. पण जसं त्या रेखेवर पाय पडला तशी तिथून अग्निज्वाळा निघतात, मग जाता येत नाही, बाहेरच थांबले. मग सीता माता विनंती करते, इथूनच घ्या. नाही म्हणे, भिक्षा जवळ येऊन दिली पाहिजे, प्रेमाने दिली पाहिजे. ठीक आहे, सीता माता ती रेखा ओलांडून गेली. त्या रेखेला किती समजूतदार असेल ती रेखा. जेव्हा रावणाचा पाय पडला तर अग्निज्वाळा प्रकट केला, आणि जेव्हा सीता माता झाले तसुभर सुद्धा त्रास होऊ दिला नाही. त्या रेषेला किती समजूतदार, ती रेषा सुद्धा किती समजूतदार असेल. भिक्षा दिली. जसं त्या रेषेच्या बाहेर आले सीता माता, तसं स्वतःचं रूप प्रगट केलं, दशानन रूप प्रगट केलं. सीतेचा हात धरला आणि आपलं जे विमान सज्ज करून ठेवलं होतं, पुष्पक विमान, त्यामध्ये बसले आणि निघाले. लगेच भावविभोर रडायला लागल्या सीता माता. बरोबर आहे लक्ष्मणा, तुझा हा दोष नाही, दोष तर माझा आहे, कारण मी तुला मर्म वचन, कठोर वचन बोलले, आणि प्रभूंनी मला त्याचं लगेच सडनली फळ देऊन टाकलं. लोकांना वाटतं पुढच्या जन्मात वगैरे मिळेल, तोपर्यंत आपण काय पण करून घेऊ शकतो. नाही, लगेच तात्काळ, क्षणाचाही विलंब लागला नाही, तसं मला फळ मिळालं. आता विलाप करते. हा विलाप गिद्धराज जटायूंनी ऐकला. तशी जटायू आणि राम लक्ष्मण सीता यांची ओळख आहेच, कारण पंचवटीमध्ये सहाय्य, पंचवटी आल्या आल्या त्यांचीच, जटायूंचीच भेट झाली.
त्याच्यामुळे ओळख होती. जटायूने सांगितलं होतं, जेव्हा केव्हा सीता माता एकट्या असतील ना तेव्हा मी रक्षण करीन. जटायूंनी आवाज ऐकला, तसं त्या रावणाकडे गेले, त्या पुष्पक विमानाला अडवलं आणि सांगतात, मी जोपर्यंत जिवंत आहे, मी जोपर्यंत युद्ध करू शकतो तोपर्यंत तुला जाऊ देणार नाही. युद्ध केलं, इतक्या चोची मारल्या की रावणालाच मूर्छा आली. थोड्या वेळाने रावणाला जाग आली. मग जटायूची आपली तलवार घेतली आणि जटायूचे पंख कापून टाकले. आता पक्षाला पंखच नाही तर तो काहीच करू शकत नाही. मग रक्तबंबाळ अवस्थेमध्ये जटायू, विद्यराज जटायू तिथेच पडले रक्तबंबाळ अवस्थेमध्ये. इकडे राम आणि लक्ष्मण दोघही आले धावत धावत. सीता माता दिसत नाहीये. पहिल्यांदा वाटलं कुठे लपली असेल, ते पण नाहीये. मग थोडं टेन्शन आलं. त्याच्यामध्ये जटायू दिसले. जटायूंनी सांगितलं की बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर कसं, त्याच्यासाठी तर मी प्राण धरून ठेवले होते. तुम्हाला सांगायचं की सीता मातेला रावण घेऊन गेला हे सांगितलं. आणि प्रभूची त्या अवस्थेमध्ये सुद्धा स्तुती केली, तुम्ही कसे आहात, आणि देह सोडून दिला, देह ठेवला. रामायणात असे एकच पात्र आहे ज्याचे अंत्यसंस्कार साक्षात प्रभू श्री रामचंद्रांनी केले. तसे प्रभू श्री रामचंद्रांचे पिता महाराज दशरथ यांना सुद्धा जे पुण्य मिळालं नाही ते पुण्य जटायूला मिळालं. त्यांना मुक्ती दिली. आणि जाता जाता काय सांगतात माहितीये, त्यांचा जे सूक्ष्म देह आहे त्या अलौकिक देहाला सारूप्य मुक्ती दिली. सारूप्य म्हणजे जे स्वतःच रूप आहे चतुर्भुज, त्या रूपामध्ये त्यांचा जटायूंचा जे प्राण आहे ते प्रकट झाले. त्या रूपामध्ये सांगतात, काय सांगतात माहितीये, की आता मी तुम्हाला माझ्या धामात पाठवतो. माझ्या धामामध्ये तिथे माझे वडील सुद्धा असतील. बरं, महाराज दशरथ असेल. त्यांना हे सांगू नका सीता देवीचं अपहरण झालंय म्हणून सांगू नका. साक्षात रावण तिथे येईल आणि मग दशरथांना सांगेल की माझ्या अशा दुष्कृत्यामुळे सीता मातेचं अपहरण झालं, तुम्ही काही सांगू नका. हे असं सांगितलं. आणि याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं की जी सद्गती आपल्या वडिलांना दिली, जी सद्गती जटायूला दिली, तीच सद्गती रावणाला सुद्धा मिळणार. एवढे कृपा निधान परमात्मा आहे. मग आता शोधत निघाले, कुठे मिळते का? जाता जाता मतंग ऋषीचा आश्रम लागला. त्या मतंग ऋषीच्या आश्रमात मतंग ऋषींचं जर देहावसान झालं होतं, निर्वाण झालं होतं. त्यांची जी एक सेविका आहे भिल्लिनी, शबरी, तिचं आता तिच्यावर तिचा उद्धार केला. त्या शबरीचं चारित्र्य असं सांगतात की लहानपणी ती फार कुरूप होती, म्हणजे दिसायला कुरूपच आहे. म्हणून जाता जाता काय झालं, मग लहानपणी तिचं लग्न वगैरे झालं. जाता जाता त्याने तिच्या नवऱ्याने पाहिलं की ही इतकी कुरूप आहे, तो तिला तिथे सोडून गेला. मग तिथे सोडून गेला तर ही मतंग ऋषीच्या आश्रमांमध्ये आली शबरी. तिथे सगळं मतंग ऋषीची सेवा वगैरे. जेव्हा मतंग ऋषी सदेह वैकुंठ धामाला जायला निघाले तेव्हा राम नामाचा मंत्र दिला. तर शबरी म्हटली, मला एवढं काही माहिती नाही, तर तुम्ही एकदा सांगा की राम या शब्दाचा अर्थ काय. मतंग ऋषी सांगतात की हे बघ, जे कोणी तो राम असेल ना तुला साक्षात भेटायला येतील. आणि असं म्हणून मतंग ऋषी गेले. तेव्हापासून रोज आज राम येतील, कसे दिसतात, कसे असतात, प्रभू कसे दिसतात हे सुद्धा माहिती नाही, तरी सुद्धा रोज सडा टाकायचा. रोज फुलांची काय रेड कार्पेट जसं असतं तसे फुलांची कार्पेट करायची, कारण प्रभूला त्रास होऊ नये म्हणून सगळे रोज कंदमूळ फळं चाखून आणून ठेवायचे हा रोज. आणि यामध्येच ती म्हातारी झाली होती.
आणि जेव्हा असं कळालं की प्रभू येतात आहे, रोजची तयारी तिची झालीच होती, पण आनंद फार झाला की माझ्यासारख्या तुच्छ भिल्लिनीसाठी सुद्धा ते येतात. नाही नाही म्हणे, माझ्यासाठी कशाला येतील, ते येतात आहे माझ्या गुरूंचं वचन सत्य करण्यासाठी. मग आले, राम प्रभू आले. तिला शबरीला तर प्रथम काही सुचतच नाहीये, चरण कमलाचा साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि मग बसायला आसन दिलं. विसरून गेली होती किती वेळ प्रभू उभेच आहे. मग सांगते बसा बसा बसा, मी विसरून गेले, मला लक्षात नाही आणि मला सवय नाही ना, कोणीच येत नाही या आश्रमामध्ये. सांगते मग खायला कंदमुळं दिली. इतकी त्या कंदमुळांची, इतकी त्या बोरांची प्रभूला आवड होती म्हणे की जेव्हा राजवैभवामध्ये गेले, वनवास झाला संपला, अयोध्येला आले, तेव्हा कौसल्य माता जेव्हा स्वतः वाढायची ना, स्वतःच्या हाताने जेवण बनवायची आणि वाढायची, तेव्हा सुद्धा ते जेवण जेवताना सुद्धा प्रभूला शबरीच्या बोरांची आठवण यायची नाही. इतकं प्रेमाने ते खाऊ घालते. मग काय करायचं, शबरी म्हणली मी तर अडाणी बाई आहे, अडाणी बिल्ली नाही, मला तर स्तुती वगैरे काही करता येत नाही. प्रभूंनी सांगितलं तू अडाणी असेल तर मी तर शिकलेला आहे ना. एरवी सगळे भक्त माझी स्तुती करतात, आज मी भक्तांची स्तुती करतो, पण डायरेक्ट सांगता येत नाही ना, कारण शबरी कशाला ऐकून घेईल, नाही म्हणे. म्हणे मी तुला नवविधा भक्तीचा उपदेश करतो. नवविधा भक्ती कोणत्यात आपल्याला माहिती आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. या सगळ्या नवविधा भक्तींची, त्याच्यामध्ये दास्यम ही जी विशेष भक्ती आहे त्याच्यावर थोडस चिंतन करू, कारण श्रवणम कीर्तनम ह्या सगळ्या नेहमीच्या भक्ती आहे, या सगळ्यांवरचं विवेचन फार लोक करतात. गुरु हे बघा, दास्यम कोणाचं करायचं, दास्या सेवा कोणाची करायची, प्रभू श्री रामचंद्रांची सेवा आज करतात नाही तुम्ही, पण रोज रोज स्थूल रूपामध्ये प्रभूच असतील, प्रभूला काही दुसरे काम नाहीत का, मग काय करायचं. मग काय करा, जे कोणी तुमचे घरातले मोठे लोक असतील, जे कोणी तुमचे गुरु असतील, त्या गुरूंची सेवा करा, पदपंकज कमलाची सेवा करा, गुरुपद पंकजाची सेवा करा, म्हणजे तुम्हाला साक्षात परमात्म्याची सेवा केल्याचा आनंद आणि पुण्य दोन्ही सुद्धा मिळेल. एवढा सगळा उपदेश केला आणि एकदम असे भावुक झाले, भावविभोर झाले आणि शबरीला विचारतात, शबरी तू पाहिलं का ग सीतेला कुठे जाताना, रावण घेऊन गेला म्हणे, कुठे घेऊन गेला तुला माहितीये का काही, भावविभोर म्हणून विचारतात. शबरी म्हणते प्रभू तुम्हाला सगळं माहिती आहे, कशाला उगीच नाटक करता. ठीक आहे, आता तुम्ही नाटकामध्ये विचारतात आहे प्रश्न, तर मी सुद्धा नाटकामध्ये उत्तर देते. सांगते समोर एक, इथून दक्षिणेला गेल्यावर तुम्हाला पंपा सरोवर लागेल, पंपा सरोवराच्या पुढे तुम्हाला किष्किंधा लागेल, त्या किष्किंधामध्ये एक सुग्रीव नावाचा वानर आहे, त्या वानराशी तुम्ही मैत्री करा, जेणेकरून सीता शोधण्यामध्ये तो फार तुमची सहाय्यता करू शकेल, असं सांगितलं. असं सांगितल्यावर शबरी स्वतःनी एक योगाग्नी सिद्ध केला, जसं शरभंग मुनींनी केला होता. कारण काय, भगवंतावरचं अतीव प्रेम, दुसरं तर काही मंत्र तंत्र वगैरे येत नव्हते शबरीला, मग योगाग्नी सिद्ध कसा झाला, भगवंतावरचा निस्सीम प्रेम आहे, दुसरं काहीच नाही, निस्वार्थ प्रेम आहे, जेणेकरून हा योगाग्नी सिद्ध झाला. आणि त्यामध्ये स्वतःच जे शरीर आहे त्या योगाग्नीमध्ये आपलं शरीर झोपून दिलं आणि परमात्मा तत्वाच्या लीन ती शबरी झाली. पुढे पंपा सरोवराच्या ठिकाणी संध्याकाळी प्रभू बसले होते, तसे आनंदीतच बसले होते, पण तिथे नारदजी आले. नारदजीला पाहिलं की थोडेसे भावुक झाले, कारण काय, नारदजीला वाटायला पाहिजे ना
की मी यांना शाप दिला होता त्याच्यामुळे यांना असं फिरावं लागतंय. नारदजी आले. नारदजी म्हणतात आहे, प्रभू तुम्हाला माझ्यामुळे फार त्रास होतो. प्रभू म्हणतात हा नेहमीचाच त्रास आहे, एवढं काही नाही. मग पण नारदजींना थोडस गिल्ट फील होत. गिल्ट फील, काय गिल्ट फील होतं की माझ्यामुळे प्रभूला असं व्हावं लागलंय. सीता मातेला तिकडे रावण घेऊन गेला, सांगता पण येत नाहीये, काय करायचं. म्हणे हे बघा प्रभू, मी आज तुम्हाला एक वरदान मागू का. माग म्हणे, माग वरदान माग तू. मागतो म्हणे, प्रभू तुम्हाला या अवतारामध्ये फार कष्ट झेलावे लागतात आहे ना, तर मी तुम्हाला असा वरदान मागतो की सगळ्या तुमच्या अवतारांचे जे नाव आहेत त्या सगळ्या नामांमध्ये हे नाव फार श्रेष्ठ झालं पाहिजे. प्रभू म्हणले तथास्तु. पण हेच का, तसे प्रभूचे सगळेच नाव श्रेष्ठ आहेत ना. पण नारदांची इच्छा आहे. जाता जाता नारदजी विचारतात, गेले थोडस समोर, वापस आले अजून. म्हणजे एक प्रश्न आहे, विचारू का. विचारतात, प्रभू पण तुम्ही मला लग्न का करू दिलं नाही. म्हणजे अजून तुझ्या मनात आहेच का ती इच्छा. नाही नाही, पण प्रश्न आहे तुम्ही का करू दिलं नाही. हे बघ कसं आहे, आई जेव्हा बसलेली असते, मुलासमोर खेळत असतात, तेव्हा तिचं लक्ष मोठ्या समजूतदार मुलाकडे नसतं, लहान मुलाकडे असतं. कारण काय आहे, लहान मुलाचं लक्ष कसं विचलित होतं. मग ते कधी अग्नीकडेच पळतात, कधी नदीकडेच पळतात. लहान मुलावर लक्ष ठेवावं लागतं. तसं मला इतर जे भक्त आहेत ते स्थितप्रज्ञ आहेत, पण नारदजी तुमच्यावर लक्ष ठेवतात. आणि तुम्ही कशी अग्नीकडे पळत होता, तो संसार म्हणजे काय अग्नी आहे. आणि तुमचे पिताश्री साक्षात ब्रह्माजी सुद्धा सांगतात की तुझा जन्म भक्तीच्या प्रसार आणि प्रचारासाठी आहे. मग संसार करून का एकाच ठिकाणी बसायचंय का. म्हणून लग्न करू दिलं नाही. ठीक आहे, शंका निरसन झालं. प्रभूंचं नाम घेत 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 नारदजी निघून गेले. आणि इथे इथे अरण्यकांड संपलं. इथून पुढे प्रभू किष्किंधेला जाणार. किष्किंधे म्हणे हनुमंताचं अतुलित बलधामम हेमशैलाभदेहम धनुजवन कृशानम ज्ञानिनामाग्रगण्यम. जरी वानर असले तरी एखाद्या धर्म अर्जित पुरोहिताला सुद्धा लाजवतील असे हनुमंत भेटणार आहेत, प्रभूचे सखा भेटणार आहेत. आणि मग पुढे त्याच लीला करत प्रभू रावणाला मारणार आहेत. ही सगळी कथा पुढे किष्किंधा कांडानंतर सुंदरकांड आहे, सुंदरकांडानंतर युद्धकांड आहे, लंका कांड म्हणतात. ही सगळी कथा आहे. आज अरण्यकांड झालं. इथं आपण आज थांबू. कसं आहे, प्रथम सोपान झालं, दुसरं सोपान झालं तुलसीदासांच्या नियमाप्रमाणे, आणि तृतीय सोपान पण संपलं. पहिली पायरी उतरलो, थोडस खोलात गेलो. दुसरी पायरी उतरलो, अजून थोडस खोलात. आता तिसरी पायरी उतरलोय मी, अजून थोडस खोलात गेलो. मग आता पुढे अजून किती खोली आहे याचं थोडस ज्ञान व्हायला हवं. कसं आहे, जसं प्रभू लीला करतात या अरण्यकांडातून आपल्याला काय शिकायचंय एवढं सांगतो आणि मग थांबतो. अरण्यकांडातून आपल्याला काय शिकायचंय. अरण्यकांडामध्ये जसं प्रभू पंचवटीमध्ये, दंडकारण्यामध्ये, मतंग ऋषीच्या आश्रमांच्या सानिध्यामध्ये लीला करतात आहे, तसंच आपल्याला सुद्धा स्वतःच परमात्म तत्व जाणून घेऊन आपल्याला सुद्धा लीला करायच्या. लीला प्रत्येकाला नाटकामध्ये जसा एक रोल ठरवून दिलेला असतो, तसा रोल आपण अदा करायचा आहे बस. आणि तो रोल चांगला व्हावा यासाठी हसायचं, रडायचं, सगळं करायचंय. पण हे सगळं करताना एक मनात असू द्यायचंय की हे माझं काम नाही आहे, मी परमात्मा आहे आणि परमात्मा तत्वाला सुख दुःख हे काहीच नसतं, हे मनात राहून द्यायचंय.
हे आपल्याला अरण्यकांडातून शिकायचं आहे. सेवा भाव नवविधा भक्ती काय असते, रामगीता ऐकायला मिळाली, त्या रामगीतेतून सुद्धा उपदेश आपल्याला ग्रहण करायचा आहे. अशा प्रकारे आज अरण्यकांड संपलं, उद्या किष्किंधा कांडाला सुरुवात करू. हे तृतीय सोपान झालं. उद्या चतुर्थ सोपानावर उतरू, तिथली सगळी प्रभूची लीला पाहू. आज इथेच थांबतो, माझ्या वाणीला विराम देतो. आता आरती, थोडं नामस्मरण करू, आरती करू आणि मग थांबू. श्री राम जय राम जय जय राम, 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 जय जय राम जय जय राम. बोलिए सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. आरती घेऊ आणि मग थांबू. श्री राम जय जय राम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. श्री राम जय जय राम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कनकाचे ताट करी धनुष्यबाण, कनकाचे ताट करी धनुष्यबाण. रामा पुढे मारुती हात जोडून. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. दशरथ नंदन कौसल्यासूत, दशरथ नंदन कौसल्यासूत. राज्याभिषेक होतो पाहू द्या थाट, राज्याभिषेक होतो पाहू द्या थाट. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. भरत शत्रुघ्न दोघे चामर डाळीती, भरत शत्रुघ्न दोघे चामर डाळीती. सिंहासनी आरूढले जानकी पती, सिंहासनी आरूढले जानकी पती. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. विष्णुदास नामा म्हणे मागणी हेची, विष्णुदास नामा म्हणे मागणी हेची. अखंडित सेवा घडो रामचंद्राची, अखंडित सेवा घडो रामचंद्राची. श्री राम
जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. बोलिए सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.